नमस्कार मुलांनो, मी आहे स्मिता देशमुख. आज वर्गमुळे वर्गीकरणाची व्यस्त क्रिया शोधूया. n संख्यांचे वर्गमूळ जे वर्गमूळ म्हणून दर्शवले जाते, ते मूल्य आहे जे स्वतःने गुणले असता n बरोबर होते. उदाहरणार्थ, वर्गमुळामध्ये 81 बरोबर 9, कारण 9 गुणिले 9 बरोबर 81. खालील तक्त्यामध्ये तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या परिपूर्ण वर्गमुळांची वर्गमुळे सापडतील. वर्गमूळ 121 सारख्या मुळांसाठी सोडवण्यासाठी जर 11चा वर्ग बरोबर 121 असेल, तर वर्गमूळ 121 बरोबर 11 हे ओळखा. त्याचप्रमाणे 529 बरोबर 23चा वर्गसाठी 529 चे वर्गमूळ 23 आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक पूर्ण वर्गाला 2 वर्गमूळ असतात, धन आणि ऋण. परंतु आपण धनपूर्णांक वर्गमुळावर लक्ष केंद्रित करू, ज्याला वर्गमूळ असे दर्शवले जाते. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. शिकण्याचा उद्देश: संख्यांचे वर्ग आणि वर्गमूळ काढणे, वर्गमुळांचा अंदाज लावणे. या धड्यातील सांकेतिक शब्द: संख्या, विषम संख्या, समसंख्या, वर्ग आणि वर्गसंख्या, मूळ संख्या आणि पूर्ण वर्ग. वर्गमूळ मूळ गुणांकीकरणाद्वारे. संख्येचे मूळ गुणांक आणि त्याच्या वर्गाचे मूळ गुणांक देणारे खालील तक्ता तपासा. वर दिलेले आपण पाहू शकतो की 6 बरोबर 2 गुणिले 3 या संख्येचा वर्ग 62 बरोबर 36 आहे आणि वर्ग 36 चे मूळ गुणनीकरण बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर कंसामध्ये 2 गुणिले 3 कंसाच्या बाहेर 2. बाकीच्या संख्यांसाठी ही अशीच पद्धत वापरली जाते. 6 आणि त्याचे मूळ घटक पहा. यादीतील 36 मध्ये 2 आणि 3 किती वेळा येतात? आता त्याचा वर्ग 36 आणि त्याचे मूळ घटक पहा. येथे 36 मध्ये 2 आणि 3 किती वेळा येतात? वरील कार्य इतर संख्या 8, 12 आणि 15 च्या बाबतीत देखील करा. आपल्याला काय आढळते? आपल्याला आढळते की एका संख्येच्या वर्गात मूळ घटक किती वेळा येतो? बरोबर, संख्येच्या मूळ घटकात तो किती वेळा येतो त्याच्या दुप्पट. आपण वर्ग संख्येचा वर्गमूळ शोधण्यासाठी ही कल्पना वापरतो. प्रथम दिलेल्या संख्येचे मूळ घटकांमध्ये निराकरण करा. समान घटकांना जोड्यांमध्ये गटबद्ध करा आणि नंतर वर्गमूळ शोधण्यासाठी त्यांच्याकडून एक घ्या. उदाहरण:
मूळ घटकांकन वापरून 324चे वर्गमूळ शोधा. उपाय. प्रथम दिलेल्या संख्येचे मूळ घटकांमध्ये निराकरण करा. समान घटकांना जोडण्यामध्ये गट करा आणि नंतर वर्गमूळ काढण्यासाठी त्यांच्यातील एक घ्या. तर 324 साठी लसावी लावल्याने आपण 324चे घटक शोधू शकतो. तर आता घटक 324 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, जिथे आपल्याला 2 दोनदा पुनरावृत्ती होते, 3 दोनदा पुनरावृत्ती होते आणि 3 दोनदा पुनरावृत्ती होते, म्हणून बरोबर 22 गुणिले 32 गुणिले 32 मिळते. सरळ करून बरोबर कंसामध्ये 2 गुणिले 3 गुणिले 3 आणि कंसाच्या बाहेर 2. आता आपण दोन्ही बाजूंना वर्गमूळ लावू. वर्गमुळात 324 बरोबर वर्गमुळात 2 गुणिले 3 गुणिले 3, कंसाच्या बाहेर 2, जिथे 2 आणि मूळ रद्द होतात आणि मग आपल्याला 2 3 3 होतात आणि मूळ 324चे उत्तर 18 आहे. दीर्घ भागाकार पद्धतीने संख्येचे वर्गमूळ शोधणे. जेव्हा आपल्याला मोठ्या संख्येने अंक असलेल्या संख्या आढळतात तेव्हा गुणांकन करून त्यांची वर्गमूळ शोधणे लांबलचक आणि कठीण होते. अशा प्रकारांमध्ये दीर्घ भागाकाराचा वापर आपल्याला मदत करतो. चला काही उदाहरणांसह पद्धत बघूया. स्पष्टीकरण 1. दीर्घ भागाकार पद्धतीने 576चे वर्गमूळ शोधा. चरण 1. एककाच्या जागी असलेल्या अंकापासून सुरुवात करून अंकांना जोड्यांमध्ये गटबद्ध करा. प्रत्येक जोडी आणि उर्वरित अंक जर असेल तर त्याला पूर्णविराम म्हणतात. दिलेल्या संख्येच्या उजवीकडून सुरू होणाऱ्या प्रत्येक अंकाच्या जोडीवर एक पट्टी लावा. जर विषम संख्येचे अंक असतील तर डाव्या टोकाचा अंक त्याच्या वर पट्टी चिन्हाशिवाय असेल. तर येथे आपल्याकडे 576 आहे आणि 2 ला 2 मध्ये गुणा. हे आपल्याला 5 साठी -4 देते, आपल्याला 1 देते आणि नंतर आपण 76 ला 2 ला 2 मध्ये कमी करतो. आपल्याला लसावी 4 गुणिले 44 बरोबर 176. 4 गुणिले 11 बरोबर 44 वापरून 176चे घटक मिळतात. आपण 44 साठी 4 गुणिले 44 बरोबर 176 पाहू शकतो. 4 आपण ते दीर्घ भागाकार पद्धतीवर लागू करू शकतो. आणि आपल्याला उर्वरित शून्य मिळते. म्हणून आपण रिकाम्या जागेत 4 टाकतो आणि 176च्या खाली 44 गुणिले 4 बरोबर 176 लिहितो आणि उर्वरित शून्य मिळवण्यासाठी वजा करतो आणि वरचा भागफल म्हणजे 24 हा 576चा वर्गमूळ आहे. वर्गमुळामध्ये 576 बरोबर 24. 4. दशांश संख्येचे वर्गमूळ. दशांश स्वरूपात संख्यांचे वर्गमूळ काढण्यासाठी आपण फक्त खालील चरणांचे अनुसरण करतो. चरण 1. वर्गमुळामध्ये 42.25 शोधण्यासाठी
दशांश भागात अंकांच्या अगदी उजव्या बाजूला शून्य चिटकवून केवळ आवश्यक असल्यास दशांश स्थानांची समसंख्या बनवा. संख्येचा एक अविभाज्य भाग आणि एक दशांश भाग असतो. पूर्णांक भागात पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ शोधण्यासाठी भागाकार पद्धतीने बार चिन्हांकित करा. तर आपण पुढे जाऊ. 6 गुणिले 6 बरोबर 36 आणि 42 वजा 36. आपल्याला 25 खाली खेचणाऱ्या पद्धतीने 6 देते. आणि आता 625 अधिक सोपे करण्यासाठी आपल्याला 625चा लसावी 5 गुणिले 125 मिळतो. म्हणून आपल्याला 625 मिळतो आणि 5 गुणिले 25 बरोबर 125. आणि असेच पुढे 5 गुणिले 5 बरोबर 25. म्हणून येथे 125 मध्ये 5 केल्याने आपल्याला 625 मिळतो. म्हणून आपण ते 125 गुणिले 5 वर लिहितो आणि खाली 625 आणि अशा प्रकारे आपल्याला उर्वरित शून्य मिळते. दीर्घ भागाकार पद्धतीचा वापर करून आपल्याला 42.25 चे वर्गमूळ 6.5 च्या बरोबरीचे मिळते. आपण शेवटच्या दिशेने दशांश बिंदू लागू करतो. तेच उत्तर आहे. 5. संख्येच्या गुणाकाराचे वर्गमूळ आणि भागाकार. कोणत्याही दोन धनसंख्या A आणि B साठी आपल्याकडे आहे. उदाहरण सोपे करा. 1 वर्गमुळामध्ये 12 गुणिले वर्गमुळामध्ये 3. उपाय नियम 1 लक्षात ठेवून वर्गमुळामध्ये A गुणिले वर्गमुळामध्ये B बरोबर वर्गमुळामध्ये AB. जिथे आपल्याला प्रश्नात दिलेली एकाची मूल्ये आहेत. वर्गमुळात 12 गुणिले वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळामध्ये 12 गुणिले 3 बरोबर वर्गमुळामध्ये 36 बरोबर वर्गमुळामध्ये 6 चा वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 6. जिथे वर्ग आणि मूळ रद्द होतात आणि आपल्याकडे उत्तर आहे ते 6 आहे. दुसरा सोपा करा. वर्गमुळामध्ये 98/162. उपाय नियम 2 लक्षात ठेवून वर्गमुळामध्ये AB भागिले वर्गमुळामध्ये A भागिले वर्गमुळामध्ये B. A हा बरोबर 0 नसतो. आपण फक्त मूल्ये बदलतो आणि ती सोपी करतो. कारण 98/62 चे मूळ वर्गमुळात 98 आणि वर्गमुळात 162 ला सोपे करतो. आता वर्गमुळात 98 साठी आपल्याकडे 2 गुणिले 49 हा एक घटक आहे आणि 162 साठी आपल्याकडे 2 गुणिले 81 चा मूळ आहे. म्हणून वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 रद्द होतात आणि आपल्याकडे वर्गमुळात 49/81 उरते. 72 आपल्याला 49 देतो जो परिपूर्ण वर्ग आहे आणि 81 आहे. पूर्ण वर्ग 92 आहे. म्हणून आपण वर्गमूळ आणि मूळ रद्द करतो आणि आपल्याला अंतिम उत्तर 7/9 मिळते. वर्गमुळांचे अंदाजे वर्णन. तुम्ही दिलेल्या संख्या वर्गमुळामध्ये 40, 6 आणि 7 चढत्या क्रमाने लिहू शकता का? येथे वर्गमुळामध्ये 40 ही वर्गसंख्या नाही, म्हणून आपण त्याचे मूळ सहजपणे ठरवू शकत नाही. तथापि आपण
वर्गमुळामध्ये 40चा अंदाज लावू शकतो आणि तो येथे वापरू शकतो. आपल्याला माहित आहे की 40च्या सभोवतालचे दोन जवळचे वर्ग 36 आणि 49 आहेत. अशा प्रकारे 36 लहान आहे 40 पेक्षा, 40 लहान आहे 49 पेक्षा, हे 6चा वर्ग लहान आहे 40 पेक्षा आणि 40 लहान आहे 7चा वर्ग असे लिहिले जाऊ शकतात. वर्गमूळ विचारात घेतल्यास आपल्याकडे 6 लहान आहे वर्गमूळ 40 पेक्षा लहान आहे 7 पेक्षा. उदाहरण, संख्या चढत्या क्रमाने लिहा. 4 वर्गमुळामध्ये 14 आणि 5. उपाय, सर्व संख्यांचे वर्गीकरण केल्यास आपल्याला 4चा वर्ग वर्गमुळामध्ये 14चा वर्ग 5चा वर्ग बरोबर 14 आणि 25 मिळते. चढत्या क्रमाने 14, 16 आणि 25. आणि वर्गमुळामध्ये 14 कंसाच्या बाहेर 2 आपल्याला वर्गमूळ आणि मूळ मिळते. रद्द करा आणि आपल्याकडे 14 आहे आणि 52साठी ते 25 आहे. आता आपल्याकडे दिलेली मूल्य आहेत. चला ते चढत्या क्रमाने लिहूया. म्हणून चढत्या क्रमाने 14, 16, 25 आणि मूळ वर्गमुळामध्ये 14, 16 मध्ये चढत्या क्रमाने 4 आहे आणि 25, 5 आहे. धड्याचा सारांश. वर्गमुळामध्ये n किंवा n च्या डोक्यावरती 1/2 असे लिहिलेल्या संख्येचे वर्गमूळ म्हणजे स्वतःने गुणाकार केल्यावर n मिळते. वर्गात मूळ अवयव किती वेळा येतो हे त्या संख्येचा मूळ अवयवीकरणात तो किती वेळा येतो त्याची दुप्पट असते. कोणत्याही दोन धनसंख्या आणि b साठी आपल्याकडे वर्गमुळामध्ये ab बरोबर वर्गमुळात a गुणिले वर्गमुळात b आणि वर्गमुळामध्ये कंसामध्ये a छेद b बरोबर वर्गमुळामध्ये a छेद वर्गमुळामध्ये b आहे, जिथे b हा शून्य नसतो. पाहिल्याबद्दल धन्यवाद.